ज्ञानेश्वरी जर बोलायचं झालं तर ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? आपण नेहमी सर्वतोमुखी आम्ही वाचतो ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना समजत नव्हती. तर ते गीता तुम्हा आम्हाला समजावी म्हणून श्री संत ज्ञानेश्वरांनी असं ते एकमेव पुरुष आहे माऊली, त्यांना माऊली म्हटलं जातं. माऊली, आई, माई ह्या 2-3 प्रकार त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जातं. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्ही म्हणता तू वाचलं की भो पहिल्यांदा, तर मी रोज वाचतो. तर ज्ञानेश्वरी जर तुम्ही जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की बाबा ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा ज्या त्याच्या पद्धत तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल ना तुम्हाला ते त्याचे उपाय सुचतील. तर माऊली पहिल्या अध्याय म्हणता माऊली ज्यावेळेस अर्जुन हतबल झालेला असतो तो एवढं मोठा रणसंग्राम तो म्हणतो ऐसिया ते कैसेने मारू कवनावरी शस्त्र धरू इथं शालक सासरे मातुळ बंधुके हे सकळ आणि सकळ मित्र इष्ट हे असती. अर्जुन म्हणतो देवा अरे हे माझे बंधू आहे सकाळी मित्र आहे असं आहे. आणि शालक वगैरे शहर मला महाराज मला माहीत नव्हतं शालक शब्द इकडे खानदेशमध्ये आल्यानंतर वाचला, परंतु मी ज्ञानेश्वरीत वाचला शालक म्हणजे मेवणा. आमच्याकडे मेवण्याला मेवणाच म्हणते, इकडे शालक म्हणते खानदेशमध्ये. तर पण ते मी ज्ञानेश्वरीत वाचलं तर शालक सासरे मातुळ आणि बंदुकी हे सकाळ. मग मला माहीत झालं की शालक म्हणजे मेवणा. आता इथं आंडोर पण म्हणतात नाही का, बरेच शब्द माऊली पश्चिम महाराष्ट्रातले होते पण त्यांना खानदेशमधले सगळे शब्द माहीत होते. म्हणून पुढं मग ते म्हणतात की इथं शालक सासरे मातुळ बंदुकी हे सकाळ ज्ञानेश्वरीमध्ये. आणि मग यांना कसं मारू मी? मग भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की बाबा की सांडी हे मूर्खपण हाती घे धनुष्यबाण. मग त्याला सांगतात की सांडी, आता पासायदानामध्ये पण सांडी शब्द आलाय बघा, म्हणते पासायदानामध्ये म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो. माऊलीने व्यंकटी सांडो काय म्हटलं असं? सांडो जावं म्हटलं असं चाललं नसतं का? आणि भूता परस्परे मैत्री जडो किंवा वाढो म्हटलं असं चाललं नसतं का? सांडो म्हणले काय झालं? एखादी गोष्ट आहे महाराज, समजा आपल्यामध्ये पाणी वगैरे भरलं, ते सांडलं तर येईल, भरता येईल का पुन्हा? सांडलं ते गेलं, समजा जनावर सुटलं गेलं तर ते परत येऊ शकतं. पण माऊलीने असं काय म्हटलं की की व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे वाईट प्रवृत्ती अपप्रवृत्ती अवगुणी सांडो, ती एकदा गेली की परत येणार नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया काय वाढो? तया सत्कर्मीर्ती वाढो म्हटलंय माऊलीने. बरं माऊलीने वाढो म्हटलं ऐवजी असं जर म्हटलं तर तया सत्कर्मर्ती येऊ म्हणलं असं चाललं नसतं का? पण त्यांनी काय म्हणलं? सत्कर्मर्ती वाढो म्हणलं का ती तुमच्यामध्ये वाढ होत राहणार आहे. जर 100% आली ती पुन्हा वाढत येणार आहे ती वाढणार आहे. आणि सांडो म्हणलं जे अवगुण आहे, व्यंकटी म्हणजे वाईट प्रवृत्ती अनविचार अविचार व्यंकटी षडविकार जे आहे आपल्यामध्ये काम क्रोध विकार वगैरे, तर ते एकदा सांडो म्हणजे एकदा गेले की ते कायमचे गेले. आणि वाढो सद्गुण जे सांगितले ते माऊलीने वाढायचे सांगितलेले. म्हणून माऊली म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीर्ती वाढो. मग एक एक शब्द जर बघितला तुम्ही, जर रोज जर ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरी हा इतका महान ग्रंथ आहे की आमच्याकडं तर लय रथी महारथी. मी तर एकदम काय म्हणतो, मी तर म्हणतो एरवी जरी मी मूर्खू झाला असे अविवेकू तुम्ही संत कृपादीपकू. मी मूर्ख आहे मी तर म्हणतो. आणि तुम्ही संत श्रोते सज्जन मायबाप म्हणजे जैसा स्वभाव माऊलीच्या भाषेत झाला, जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा. तुम्ही संतोषिनी म्हणजे मी जर जसं स्वभाव मायबापाचा असतो माऊलीची भाषेमध्ये, तसं तुम्ही तो चोच करूनही म्हणजे जे आईबाप जसे हे करतात तसं तुम्ही माझ्या जे काही ज्ञानाचं माझं जसं असेल तसं ज्ञान तुम्ही मला स्वीकार करावा. या ठिकाणी मी जास्त काही तुम्ही म्हणता कीर्तनकार आणला काही तर पुन्हा मी जास्त काही बोलणार नाही. कारण की आता हे 2 जण आमचे पॉलिटिशियनला नेहमी येत असतात. हे 2 सज्जन ग्रस्त, एक आमचे कपिल पाटील आहेत आणि दुसरे आमचे किशोर लोहार. आता मला असं येतोय माझा की बाबा माणसाने निर्व्यसनी राहावं, त्याच्याकरता मी निर्व्यसनी पाहिजे. पहिल्यांदा विमल वगैरे खाजवू नका बाबा, हो दारू पिऊ जाऊ नका. मग मी महाराजांना काय म्हणलो होतं, महाराज की पाचोरा सोडून जाता जाता कमीत कमी आपली माझी 1008 माळकरी तरी पाहिजे बुवा किमान. गणगे साहेब गेले तर कमीत कमी 100 माळकरी करून गेले. महाराज बोललो होतं मी, ठीक आहे एवढं तर काही जेवढं शक्य होईल तेवढे लोक निर्व्यसनी झाले सद्गुणी झाले तर आपल्याला फायदा आहे. आमच्या पॉलिटी डिपार्टमेंटला त्रास कमी होऊन जातो. महाराज किती माळकरी झाले आपण सुरुवात केल्यापासून? 278 माळकरी झाले. म्हणजे ठीक आहे, आम्हाला तो आमचा प्रामाणिक आहे दोघांचा बी की बाबा जास्तीत जास्त लोक माळकरी झाले म्हणजे निर्व्यसनी होतील. घरी माता माऊलीला दारू पिऊन कोणी त्रास देणार नाही, घरी आई वडिलांना त्रास देणार नाही. जेवढे होईल तेवढे सज्जन आहे. बघा अवगुण प्रत्येकामध्ये असते कमी अधिक प्रमाणात, याच्यामध्ये कोणी सुटला नाही. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकामध्ये असू शकतात. आता माझ्यात बी अनावधानाने जर कामाच्या ओघामध्ये जर लोकांनी मला 100 कामं सांगितली सरकारी कामामध्ये, आम्हाला बी काम करताना काही अडचणी येतात, कामं होत नाही, लोक नाराज होऊन जातात की नाही आता इकडं मग पांडित्यपणा सांगू राहिला तिथं तुझं काय कामाचं. तर कधी कधी त्या गोष्टी पण आम्हाला पाळावं लागतात. तर या पद्धतीनं आता हे दोन सज्जनग्रस्तांना तुम्ही माल घालून टाका
आणि ठीक आहे, पूर्ण 100% तर आपल्याला लोक हे करता येणार नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. यावरती माध्यमातून लोक थोडंसं आकर्षण असतं. तर काम बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही दरदरून शब्द चुकले असेल तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या धर्मपीठावर, या व्यासपीठावर आपण सर्वांनी मला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्व समस्त पाचोरकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हेतू हाच आहे प्रामाणिक, की लोकांनी निर्व्यसनी राहावं. कोणी विमल खाऊ नये, कोणी गुटखा खाऊ नये, कोणी दारू पिऊ नये. 100% कायद्यानेच सगळ्या गोष्टी मोडता येतात नाही, काही शास्त्राने नाही मोडता येत, काही शास्त्राने मोडावं लागतात. प्रत्येक ठिकाणी तुम्ही शस्त्र हत्यार काढूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला कायदे दंडुके वापरूनच तुम्ही काय समाजातली घाण संपवू शकत नाही. काही ठिकाणी शास्त्राने वापरून आपल्या समाजातली प्रवृत्ती संपवावं लागतात. तर या ठिकाणी महाराज 2 सद्ग्रस्तांना माळ घालतायत. ठीक आहे, धन्यवाद. जय हरी. आदरणीय साहेबांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं चिंतन मांडलेलं आहे. वारकरी शिक्षण संस्थेतर्फे त्यांचा या ठिकाणी आभार. आता या ठिकाणी आदरणीय आपल्या तहसील ऑफिसकडून तहसीलदार साहेब आदरणीय बनसोडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे या ठिकाणी शब्दसंम्मानाने स्वागत करतो. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय बाजू सांभाळत असताना या ठिकाणी साहेबसुद्धा माडकरी आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या ज्या संतांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य आजसुद्धा अविरतपणे या गुणीजन मंडळीकडून महाराष्ट्रात जसा आपण वारसा लाभलेला असतो या पद्धतीने या ठिकाणी हे मंडळी या ठिकाणी करत आहेत. भगवंत या सर्वच मंडळींना उदंड आयुष्य देवो. असंच या ठिकाणी आज या ठिकाणी 2 माळकरीसुद्धा झालेले आहे. साहेबांचं आणि महाराजांचं जे संकल्प आहे ते निश्चितच 2025 आणि 26मध्ये नक्कीच पूर्ण होईल आणि जास्तीत जास्त तरुणांनी, सर्व भाविकांनी माळकरी होण्याचा प्रयत्न करावं असं या ठिकाणी मी संस्थेतर्फे, महाराजांतर्फे आपल्या सर्वांकडून या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय तहसीलदार साहेब यांनी आपल्या संस्थेला आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. नाही, 2 मिनटं या साहेब. तुम्ही सर्वजण आपल्या वाणीसाठी आतुर आहेत.